मंडळी नमस्कार. सध्या मी खंडाळा तालुका पोलीस स्टेशनच्या परिसरात आहे आणि अजनुज हे खंडाळा तालुक्यातील गाव आहे आणि या गावामध्ये काही शेतकऱ्यांवर अन्याय झालाय आणि अन्याय होऊन त्यांची पोलीस स्टेशनला फिर्याद घेतली नाही, शिवाय त्यांच्यावरच खंडणीचे गुन्हे खंडाळा पोलीस स्टेशनला दाखल केले. आता माझ्यासोबत शेतकरी आहेत. त्यांना आपण विचारूया की नेमका प्रकार काय घडला आणि त्यांना खंडाळा पोलीस स्टेशन कडून काय सांगण्यात आलं. मी इस्रायल गेली हा? एक मिनिट थांबा. ही किती वाजता घडलं हे? 3 वाजता कधी? काल. बर, काय झालं? मी शेताला गेलती, तिथं माझा सीड हलवा हे काय पाठी लावत होता माझ्या जागेत, बीसीसी ओढत होता. तेव्हा मी दमदाटी रे, माझा जागा आहे, मी 30 वर्ष झाली खरेदी घेतलेली, तू कोण रे? ए भाई म्हणला, चल माग. तुम्हाला? हो. बर, तुम्हाला काय सांगण्यात आलं? आम्हाला, मी रानातच असते ना, शेतातलीच कामं करते, त्यामुळं मी त्या दिवशी रानातच गेले होते आणि तिथं जेसीपी आले होते, गाड्या आल्या होत्या, आमच्या जागेमध्ये उभे होते. आम्हाला आमचं शेड होतं तिथं आणि त्यांनी डायरेक्ट शेडवरती जेसीपी वगैरे घालण्याचा प्रयत्न केला. आजी पण आल्या होत्या तिथंच, त्या पण तिथंच उभ्या होत्या. ह्या पहिल्या सुरुवातीला भांडल्या, त्यांना धक्काबुक्की केली. नंतर आम्ही आणि माझी जाऊ पण असते तिथं, गुरं घेऊन असतात, त्या पण आल्या लगेच पडत. आम्ही दोघी गेलो, त्यांना मग आम्ही विचारलं तर त्यांनी आम्हालाच धक्काबुक्की केली. वरून आमच्या नको त्या शरीरावरती हात लावला त्यांनी, आम्हाला ओढला आम्हाला दोघींना पण. शेवटी आमच्या मुलांना माहित पडलं असं, ते आमची मुलं त्या जागेवर झाली, त्यांना सुद्धा त्यांनी धक्काबुक्की केली, त्यांना मारहाण केली. आमची लोक ती पुण्यातली आहेत, अभिजित खांडे, परत आणखीन आम्हाला आता कशी नावं नवीन असल्यामुळे माहित नसल्यामुळे सागर जेदेत, परत रोहन पाटील आहेत, आणखीन एक कोणतरी अजित कोरोने, अमोल. काय झालं होतं ज्यावेळेस प्रकार हा घडला? नाही, मी कामावरून आली, मला इथं बोलावलेलं, मी कामावर होते. तुम्ही हे प्रकार हा सगळा घडल्यानंतर तुम्ही काय केलं मग? आम्ही तिथेच स्पॉटवर होतो, पोलिसांची गाडी आली आणि मुलांना घेऊन गेले. एकाच मुलाला नेलेलं, बारका मुलगा ह्याच्यामध्ये नव्हताच काहीच, तो तिथेच उभा होता आणि काहीच केलं नव्हतं. त्याचं सुद्धा नाव त्याच्यामध्ये नोंदवलं गेले. म्हणजे ते कोणाचं? माझ्या बारक्या मुलाचं. मग आता आईवरती जर अत्याचार केला, आईवरती जर धक्काबुक्की केली तर मुलं सहज जाणारच ना भांडायला. म्हणजे आता जे खंडणीच्या गुन्ह्यात अटक आहेत आणि आता जी माणसं आहेत ना, ती खंडणी घेणारा एक मुलगा आहे, त्याच्यामध्ये माणूस आहे, आम्हाला बाहेरनं माहित पडले. मला काय म्हणायचंय, आमची पोरं व्यवसाय करणारी मुलं आहेत, चांगल्या क्षेत्रातले, त्यांच्यावर जर कुठला गुन्हा असेल तर तुम्ही आम्हाला दाखवा. आमच्या मुलांवरती तुम्ही गुन्हा दाखल करताय, हा कुठला कायदा? आम्ही शेतकरी वर्ग आहोत, आम्ही शेती करतो. आमच्या जागेत जर तुम्ही शेड येऊन ठोकणार आणि आमचं शेड मधलं सगळं सामान त्यांनी टेम्पो मध्ये भरून नेले. आम्ही स्वतः हा प्रकार सगळा घडल्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो, 4:30 वाजता आलो. मी तर चालतच आली, गाडी नव्हती, मुलं नाही, नवरा नाही, कोण नाही, कोणाला बोलवायचं आपण. आजीना मी घेऊन गेली कशी तरी. आल्यानंतर आमची तक्रार आम्ही नोंदवा म्हणते ना, आमची तक्रारच नोंदवा. आम्हाला 2 वेळा बाहेर काढलं त्यांनी आणि मॅडमनी तर आम्हाला बाहेर काढलं का, आता त्यांची टायपिंग चालली होती, त्यांची तक्रारची नोंदणी ऐकू नये म्हणून आम्हाला बाहेर काढलं. आम्ही रात्री 11, 11:30 नाही, 10:30 ते 10 वाजेपर्यंत आम्ही इथं होतो. बघा, महिलांना पोलीस स्टेशनला रात्रीचं बसवून ठेवता येत नाही, तरी सुद्धा पोलिसांनी त्यांना इथं बसवून ठेवलं. माझ्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, या इकडे पुढे या. काय प्रकार घडला? मी ज्या वेळेस आलो, मला समजल्याच्या नंतर मी पोलीस स्टेशन मध्ये आलो चौकशी करण्यासाठी, काय झालंय, काय झाला हा प्रकार पाहण्यासाठी विचारपूस. मी ह्यांचे म्हणजे रिलेटिव्ह आहे यांचा, माझी काकी लागते. आता ते 2 जणांवर जे खंडणीचा गुन्हा दाखल केलाय तो कशा संदर्भात केला? हा चुकीच्या पद्धतीने गुन्हा जो दाखल केलाय, हा सर्रास चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. जर का आपलं स्वतःचं घर पाडत असेल, एक विचार करा, जर का आपलं स्वतःचं घर पाडतंय, जर का त्याला विरोध करणं हा एक जर का कायद्याने गुन्हा असेल तर 100% तुम्ही खंडणीचा गुन्हा दाखल करा. आमच्या मुलांनी ते तुम्हाला फक्त अडवण्याचं काम केलंय, विरोध केलाय, हे पाडू नका. तुमच्यासोबत जे गुंड प्रवृत्तीची लोक घेऊन आलता त्यांची चौकशी करा, त्यांच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत, काय आहेत, ते काय लेवलचे आहेत, आणि तुम्ही आमच्याच मुलांवरती, आमच्याच भावांवरती तुम्ही जर का खंडणीचे आरोप दाखल करताय, आमच्या मुलांचा तुम्ही रेकॉर्ड चेक करा. महिलांना रात्री इथं बसवून ठेवलं, तुम्ही होता का इथं? मी स्वतः 3 वाजल्यापासून इथं चौकीमध्ये आहे. हे 3:30 पावणे 4 वाजता आले. यांना 3:30 पावणे 4 वाजल्यापासून आम्ही फिर्याद देण्यासाठी थांबलो इथं, पण आमची फिर्याद घेतली नाही, आम्हाला थांबवून ठेवलं. पोलिसांकडून काय सांगण्यात आलं? DYSP साहेब आतमध्ये स्वतः 3 वाजल्यापासून
फिर्यादीला घेऊन 7 वाजेपर्यंत आतमध्ये बसल्यात. ज्यावेळेस 7 वाजता ऑनलाईन दाखल झालं त्यावेळी डीवायएसपी साहेब गपचूप मध्ये निघून गेले, पण आम्हाला विचारपूस केली नाही. आम्ही म्हणतोय आमचा जबाब घ्या, आम्हाला आमची फिर्याद द्यायची, आमच्याबद्दल असं असं घडलंय तिथं, आमचं काही ऐकून घेतलं नाही. मग आता शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? जर का डीवायएसपी स्वतः किरकोळ कारणासाठी, किरकोळ भांडणासाठी जर डीवायएसपी स्वतः इथे येऊन करत असतील तर ह्याला काय म्हणावं लागेल? मग आता आत्ता आत्ता तरी गुन्हा दाखल करून घेतात का? अजून सकाळी आम्ही 11 वाजल्यापासून इथं थांबलोय, आतमध्ये जातोय, साहेबांना विनवण्या करतोय, विनंती करतोय. साहेब म्हणतात की तुम्हाला काही करायचंय ते तुम्ही करू शकता, मी तुमची फिर्याद घेऊ शकत नाही, तुमची खोटी फिर्याद आहे. एक तुम्हाला जे काय करायचंय ते आता जे आम्ही गुन्हा दाखल केलाय तो काय असेल ते आम्ही तपास केल्याच्या नंतर तुम्हाला कळू. मग आमची फिर्याद घ्या, तपास करा ना तुम्ही, हे आम्ही त्यांना बोलतोय, पण ते आमचं ऐकून घेत नाहीयेत. हे जे शेड पाडले किंवा तुमच्या तिथं नुकसान केले, ही लोक नेमकी कोण आहेत? आता त्यांची नावं मी तुम्हाला सांगितली, काकींनी सांगितली तुम्हाला नावं बऱ्यापैकी, ती कोण आहेत काय नाहीत हे पोलीस स्टेशनला सगळ्यांना माहिती आहे. साहेबांसोबत 4 ते 5 तास आतमध्ये बसलेत, साहेबांना सगळ्या गोष्टी माहिती आहे, सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी माहिती आहे, काय केलंय त्यांनी काय नाही. मग साहेबांनी विचार करायला पाहिजे होता. नाण्याला 2 बाजू असतात, नाण्याची एक बाजू समजून घेतली, दुसरी बाजू समजून घेतली नाही. तर आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही नाण्याची दुसरी बाजू बी समजून घ्या ना. ज्यावेळेस तो पुण्याचा कोण खरेदी क्षेत्र घेतले तुमच्या अजनूस मध्ये, त्याची पार्श्वभूमी आणि त्याच्या संदर्भात काय त्यांनी जो माहिती. गट नंबर आहे तो 301, 300 नंबर, 301, 302 हे 3 गट त्यांनी खरेदी केलेले आहेत. बर. आपला जो गट आहे तो 305 आहे. मग त्यांनी अतिक्रमण 305 मध्ये केलंय. त्यांनी त्यांच्या गटामध्ये त्यांनी मोजणी करताना त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्हाला सांगितलं नाही, मोजणीचा नकाशा नाही त्यांचा, अजून त्याच्या जमिनीवरती त्यांचं 7/12ला नाव सुद्धा नाही. खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस पोलिसांनी ही शहानिशा केली का? काहीच नाही केली पोलिसांनी, आम्हाला पूर्वकल्पना काहीच दिली नाही. आम्हाला बाहेर बसवून ठेवलं. सगळं झाल्याच्या नंतर पोलिसांनी इथल्या पीआय साहेबांनी हात वर केले. पीआय साहेबांना विचारायला आल्याच्या नंतर पीआय साहेबांनी आम्हाला धक्काबुक्की केली. त्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत, त्यांना सीसीटीव्ही फुटेज मागितलं, ते द्यायला तयार नाही, देत नाही. काय करायचं ते करा, असल्या भाषेत पोलीस स्टेशनची आररावकी चालू आहे.